पालन पोषण आयडिया व्हिडिओ जन्म ते 3 वर्ष मुलांच्या मातांसाठी। आजच्या मीटिंगमध्ये सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे। चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा। आजच्या मीटिंगची सुरुवात एका सुंदर गाण्याने करूया। गाणे गाऊन होईपर्यंत हा व्हिडिओ इथेच पॉज करूया। मागील आठवड्याच्या मीटिंगची सुरुवात आपण एका सुंदर गाण्याने व एका मजेदार खेळाने केली होती। दाखवलेल्या क्रियाकृतीतून मूल आपल्या शरीराच्या अवयवांची नावे सांगून त्यांची कार्य ओळखायला कसे शिकते हे पाहिले। सोबतच घर बसल्या उपलब्ध असलेल्या काही रंगबिरंगी बटनांच्या मदतीने बटनांची होडी कशी बनवायची याबद्दल माहिती जाणून घेतली। या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची क्रियाकृती करूया, जिचे नाव आहे मिळून काही करूया। मातांचे 2 गट तयार करा आणि त्यांना समोरासमोर उभे करा। मध्ये काही अंतर ठेवून 2 झिगझॅग रेषा बनवा। आता दोन्ही गट समोरासमोर उभे राहतील। संगीत सुरू झाल्यानंतर प्रत्येक माता त्यांच्या जोडीदाराचा हात धरतील आणि रेषेवरून तोल सांभाळत आणि हात न सोडता शेवटपर्यंत चालतील। जी जोडी दिलेल्या सूचनेचं पालन करेल ती विजेता असेल। या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आशा आहे या क्रियाकृतींचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल। चला आता पुढील क्रियाकृती करूया, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। बांगड्या रंगबिरंगी आणि चमकदार असल्याने कोणत्याही व्यक्तीला सौंदर्य आणि भावनांची जाणीव करून देतात। चला या व्हिडिओमधून आपण पाहूया की फक्त बांगड्या आणि गम वापरून तुम्ही सुंदर फोटो फ्रेम कशी बनवू शकता। या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो? सर्व माता आळीपाळीने सांगतील। या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढील क्रियाकृती करूया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा। चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा। दाखवलेले खेळ पाहून समजून घ्या। दाखवलेल्या खेळांतून मूल आपल्या आजूबाजूच्या जगासोबत स्वतःला समजून घेण्यास शिकते। मुलाशी बोलताना हळूहळू त्याचे हात तुमच्या चेहऱ्यावर फिरवून त्याला तुमचे नाक पकडायला द्या। मुलाला आरशासमोर बसवून गप्पा मारा, जसे कुठे आहे सोनू? मुलाला आरशात स्वतःला जास्त वेळ पाहण्याची संधी द्या। मुलाला बाहुलीसोबत खेळायला द्या। मुलाला सांगा आपली बाहुली रडत आहे, तिला प्रेमाने जवळ घे।
मुलाला चित्र दाखवा. चित्रात काय काय वस्तू दिसतायत त्याची नावे सांगा. कोणताही एक प्रकार घेऊन चित्रात ती कुठे आहे हे विचारा. जसे पक्षी, कावळा, पोपट, चिमणी कुठे आहेत? हे पक्षी आहेत, ते आकाशात उडतात इत्यादी. या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया. पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत काही वेळ काढून अवश्य करा. आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत. अशीच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या.